मित्रांनो, 1,500 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला का नाही? काहींच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत, तर काही अजून वाट पाहत आहेत. पण आजची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजना बंद नाही, उलट अजून मजबूत होत आहे. तर चला मग जाणून घेऊया आजची ताजी आणि पूर्ण खरी अपडेट फक्त 5 मिनिटांमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना, कोणाला पैसे मिळणार, कोणाचे पैसे थांबले आणि पुढे काय होणार. आजची 10 जूनची अपडेट आणि 11 जूनची अपडेट आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे पैसे लवकर मिळवण्यासाठी एक महत्त्वाची टिप. मित्रांनो, सध्या अपडेटनुसार जून महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे आले आहेत, काही ठिकाणी प्रोसेस अजून सुरू आहे आणि काही लाभार्थ्यांना थोडा उशीर होऊ शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये डीबीटी प्रोसेसिंग आणि बँक व्हेरिफिकेशन. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, पात्र महिलांना पैसे नक्की मिळणार आहेतच, म्हणजे मिळणारच आहेत. सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये तपासणी सुरू आहे. काही पात्र लाभार्थ्यांना यादीतून काढण्यात आलं आहे. चुकीची माहिती दिलेल्या अर्जांची पडताळणी केली जात आहे आणि खरी गरजू महिलांना प्राधान्य दिलं जात आहे. यामुळे काही लोकांचे पैसे थांबले आहेत, पण घाबरायचं कारण नाही. जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा हप्ता परत सुरू होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ई-केवायसी पूर्ण असणं अनिवार्य आहे. आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणं गरजेचं आहे. चुकीची माहिती असेल तर पेमेंट अडकू शकतं. जर तुमचं सर्व अपडेट योग्य असेल तर पैसे टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये नक्की जमा होतील. तर मित्रांनो, आजची ही अपडेट आपण पाहिली. योजना बंद होणार नाही, पैसे येत आहेत, काही ठिकाणी पडताळणी सुरू आहे आणि पात्र महिलांना लाभ मिळतच राहणार आहे. शेवटी एकच सांगायचं आहे, सरकारी योजनांमध्ये थोडा वेळ लागतो पण फायदा नक्की मिळतो. आणि जर तुम्हाला अशीच अपडेट हवी असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा अपडेट. त्याचबरोबर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.